नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मेंढ्यावाला बाळू या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण आलेलो आहे सावतडा येथे रामेश्वर मंदिर बघण्यासाठी. हे बघा मंदिर आहे, हे बघा असं मस्तपैकी मंदिर आहे. आपण आता खाली जाणार आहे दर्शनासाठी. आणि इकडं ही धार आहे, हे बघा. आता पाणी नाही तिला, पण थोडं थोडं चालू आहे. म्हणजे आम्ही स्ट्रॉंग टायमाला आलो, थोडं पाणी आहे. आता आम्ही खाली मंदिराकडे जाणार आहे. इकडे बघू शकता, इकडून पायऱ्या आहे अशा, आणि इथून आता जाण्यासाठी पायऱ्या आहे. बघा इथं मारुतीची मूर्ती आहे छोटीशी. मित्रांनो, खूप दमलंय आता, ते टिकून आलोय. लय पायऱ्या आहे, आता थोडं राहिलंय. आता रामेश्वर मंदिर आहे इथं, तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. रामेश्वर मंदिराची सगळी माहिती देणार आहे मित्रांनो. मित्रांनो लय भेव वाटत आहे बरं का. धबधब्याजवळ रामेश्वर मंदिरापाशी आलो आपण. ओ भावडे साहेब थांबा ना, आम्हाला येऊ द्या ना. केवढी होती पायरेच तशा घ्या, पायरेच तशा आहे. अरे बापरे, माझं दमच काय नाही का, कस तरी राहिले. आहे ना. आंघोळ करायची की नाही इथं? थांबा करू. ओ हळू मासे बघा ना. अरे बाप, ते काय मित्रांनो, आता रामेश्वर मंदिर सावतडा इथे आलेलो आहे. आणि बघू शकतो मंदिर आणि पाणी वाहत आहे. हे बघा इकडे पाणी जात खाली, एकच नंबर. आणि इकडून धार येतं, धारीतून पाणी येत असेल. धबधबा. मित्रांनो मी येऊन राहिलो, आता चाललाय. जय श्री हळू व्यवस्थित. जय श्रीराम. व्यवस्थित बरं का, फक्त व्यवस्थित हा. सटकले ना. एक जरी पाय सटकला तर करा जाईल मी मित्रांनो. खूप सच्ची आहे. भावडे भाऊ, चेष्टा नाही, व्यवस्थित. बघा मित्रांनो, आम्ही इकडून आलेलो आहे वरून. खूप पायऱ्या आहे, तिकडून आलो असं. हे बघा हा धबधबा, तिकडून धबधबातून पाणी वाहतं. हा फुल वाहत असतो. आणि हे मंदिर आहे रामाचं मित्रांनो, हे बघू शकता. सावतडा येथील मंदिर. आणि येथे राम जेव्हा वनवासाला होते, इथं ज्यावेळेस रामाने बांध मारला होता मित्रांनो, त्यावेळेस इथं पाणी सीतामाईला पिण्यासाठी. मित्रांनो, इथं श्रावण महिन्यात खूप मोठी यात्रा असते. आले कधी तर श्रावण महिन्यात यात्रेसाठी या. हे बघा इथं पाणी बी वाढलंय आता. बसलेलो आहे आम्ही. आणि कोण मंदिर आहे बघा, रामेश्वर मंदिर सावतडा. आता आम्ही मंदिरात जाणार आहे. मुख्य प्रवेशद्वार आहे, आणि इथून आत जाण्यासाठी प्रवेशद्वार आहे. चला. हे बघा मित्रांनो, आपण आता आतमध्ये आलो आहे मंदिरात. हे बघा इथून मंदिर आहे, इकडून एक मंदिर आहे, इथून कृष्ण मंदिर आहे. आणि आले आपल्याला नंदीचं दर्शन होतं. चला तर आपण मंदिरात जाऊया. हे बघा, ह्या ठिकाणी एक नंदी आहे मित्रांनो. तर हा एक दरवाजा मित्रांनो, हे एक नंदी इथं तुम्ही बघू शकता. असे दोन नंदी आहेत मित्रांनो इथं. हे बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता. अध्याय दुसरा इथं खाली लिहिलेलं आहे, श्री गणेशाय नमः. हे बघू शकता, असं इथं रामायण कोरलेलं आहे मित्रांनो अध्याय. राम वनवासाला असताना इथं आलेले, त्यांना शिवलिंगाची पूजा करायची, शिवलिंग आणण्यासाठी हनुमंताला काशीला पाठवलं. परंतु हनुमंताला वेळ झाल्यामुळे हे रामाने स्थापन केलेले शिवलिंग आहे, म्हणून त्याला रामेश्वर म्हणते. हे बघा मित्रांनो, मंदिराकडे जायला हा रस्ता आहे मंदिरामध्ये. आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता, हे बघा ह्या साईडला ते धबधब्याकडे जाण्यासाठी रस्ता आहे. व्यवस्थित यायचं, धिंगाणा मस्ती न करताना घेऊन जाताना पाहिलं, धिंगाणा मस्ती नाही करायची, व्यवस्थित शिस्तीत. बघा इथं देवकुंड पाणी खूप खोल असल्याने पर्यटकांनी देवकुंडामध्ये पोहण्याचा प्रयत्न करू नये. मित्रांनो, हे बघा इथं श्रीरामांनी बांध मारला होता. खूप खोल पाणी, म्हणजे याचा कुणी अजून शोध लावलेला नाही, इतकं खोल आहे. त्यामुळे कुणी पोहण्याचा याचा प्रयत्न करू नका. मित्रांनो, खूप रस्ता सटकतोय. आता जरी थंडीचे दिवस आहे तरी पण चोपडासाठी आहे बघा, एकदम असं जाण्या येण्यासाठी खूप सरळ सटकतोय. म्हणजे खूप पाणी पोहू शकता. त्यामुळं येणाऱ्या बायकांनी दमाने यावी अशी विनंती करतो.
खालून वाटे का चला खालून ये चला म्हणजे नदीतून तिकडे जायचंय बुवा. पुढे काय जायला वाट नाही ती चला आहे ना चला चला ये. हे बघा मित्रांनो आपण इथं आलेलो आहे. इथं हा धबधबा आहे तो कुंड आणि इथं श्रीरामांनी बाण मारला होता. बघू शकता इथं असा कुंड आहे आणि वरून ती झाड आहे. त्या झाडीला आता पाणी कमी आहे. आम्ही पावसाळ्यात फुल झाड राहते. आता आम्ही थंडीच्या दिवसात आलेलो आहे आणि इथं बघू शकता तुम्ही दगड हे सारे दगड आहे मित्रांनो. आणि पुढं खूप खोल दरी आहे ती. दरीत कुणी इथं आले तर पुढे जाऊ नका, अगोदरपणा करू नका मित्रांनो. जय श्रीराम. मित्रांनो आता आम्ही वरती चाललोय. वरती बाहेर चालू राहिलं. मित्रांनो आजचा आपला छोटासा व्हिडिओ रामेश्वर मंदिर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही इथं आलेले का नाही ते बी सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.